एका रांगेत बसलेली तरुण मुलं, कुणी मान खाली घालून, कुणी टोपीने चेहरा झाकलेला, तर कुणी अगदी बेफिकीरपणे आजूबाजूला पाहते. पण त्या सगळ्यांच्या भोवती पोलीस, बॅरिकेड्स, बंद रस्ते आणि फिरणारे कॅमेरे होते. हा सीन कुठला माहितीये? हे एखाद्या वेबसिरीजची शूटिंग वगैरे नाहीये. हे प्रत्यक्षात घडलंय पुणे शहरात बुधवार पेठ परिसरात. तुम्हीही तो व्हिडिओ बघितला असेल. पण या सगळ्या गोंधळामागची खरी कहाणी फक्त व्हायरल व्हिडिओ पुरती मर्यादित नाही. ती आणखी खूप जास्त गंभीर आहे. कारण या संपूर्ण कारवाईची पार्श्वभूमी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या आरोपांशी जोडली जाते. नमस्कार, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. 11 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पुण्याच्या बुधवार पेठ परिसरात अचानक हालचाल वाढली. रात्री साधारण 12 वाजता संपूर्ण भागाला पोलीस घेराव घालण्यात आला. रस्ते बंद करण्यात आले, बॅरिकेड्स लावण्यात आले. कुणालाही आत किंवा बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. या कारवाईत 3 DCP, 8 ACP, 22 पोलीस निरीक्षक आणि 55 वरिष्ठ अधिकारी आणि तब्बल 600 पोलीस कर्मचारी सहभागी होते. या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 41 इमारतींची तपासणी करण्यात आली आणि 700हून जास्त महिला आणि ओळखपत्रांची तपासणी करण्यात आली. पोलीस सांगतात की या कारवाईचा उद्देश होता बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांची ओळख पटवणं, अनैतिक मानवी वाहतुकीशी संबंधित गुन्ह्यावर कारवाई करणं. पण ही कारवाई अचानक झाली नव्हती. मीडिया रिपोर्ट्सनुसार सुमारे महिनाभर आधी रात्री उशिरा परासखाना पोलीस स्टेशन मध्ये एक तरुणी मदतीसाठी आली होती. तिने मुद्दाम ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदाराशी संपर्क साधला. त्या महिला हवालदाराचं नाव होतं मनीषा फुकाळे. या तरुणीने पोलिसांना सांगितलं की ती बांगलादेशची नागरिक आहे. 2023 मध्ये नोकरीचा आमिष दाखवून तिला भारतात आणण्यात आलं आणि त्यानंतर तिला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलं. तिने असंही सांगितलं की ती एका कुंटण खाण्यात अडकली होती आणि कसं तरी तिथून ती पळून आली. या तरुणीला मदत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार तिला पुढे शुक्रवार पेठ पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं. याच टप्प्यावर हे प्रकरण वादग्रस्त ठरलं. कारण या संपूर्ण प्रकरणात महिला पोलीस हवालदार मनीषा फुकाळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेत माहिती न दिल्याचा आरोप झाला. याच कारणावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की ही कारवाई प्रक्रियात्मक नियमाचं पालन न झाल्यामुळे करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार किंवा कथित डील बाबतचे आरोप हे सध्या तपासणीत आहेत आणि त्यावर अधिकृत निष्कर्ष जाहीर झालेला नाही. दरम्यान बुधवार पेठ परिसरात काम करणाऱ्या काही सामाजिक संस्थांना या तरुणीसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी ही बाब थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली, जुन्या तक्रारी तपासल्या गेल्या आणि त्यातूनच बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन आदेश देण्यात आला. या ऑपरेशन मध्ये 700हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातून फक्त 2 बांगलादेशी महिला बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याचं निष्पन्न समोर आलं. काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. एका प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे आणि संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काही स्थानिक महिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की इथे अजूनही अनेक परदेशी महिला असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र अशा अचानक कारवाईमुळे संपूर्ण परिसरावर संशयाची छाया पडते आणि त्याचा परिणाम त्यांच्या उपजीविकेवर होतो. हा विषय फक्त बेकायदेशीर वास्तव्यापुरता मर्यादित नाही. खरा आणि सर्वात गंभीर प्रश्न असा आहे की मदतीसाठी आलेल्या एका तरुणीचं प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं गेलं का? राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे का? संबंधित तरुणीच्या डिपोर्टची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे, मात्र ती अद्याप पूर्ण झालेली नाही. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की अशा प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन भविष्यातही सुरू राहतील. हा विषय इथे थांबणार नाही. तपास सुरू आहे आणि आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपले विचार आमच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.